संक्रांत विशेष आज आपण मस्त असे खुसखुशीत तिळाचे लाडू बनवत आहे आणि हे लाडू बनवत असताना अजिबात हाताला चटके न लागता आणि मिश्रण पातळ न होता शेवटपर्यंत छान असे वळता येईल आणि आपले लाडू खुसखुशीत असे तयार होतील. तर हे सगळ्या जे काही टिप्स आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, सुखाचा आणि छान आनंदाचा जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तर आज आपण छान असे तिळाचे लाडू बनवणार आहेत आणि तिळगुळ बनवताना मिश्रण पातळ होतं किंवा फारसं कोरडं पडतं, तर आपल्याला त्याच्यामुळे लाडू वळता येत नाही. तसेच लाडू हाताला वळताना चटके बसतात. तर ते न बसता शेवटपर्यंत छान असे लाडू वळेपर्यंत मिश्रण मऊ कसं राहील, हे सगळ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने लाडू केले तर तुमचे कधीच लाडू कडक किंवा जरासुद्धा बिघडणार नाही. तर चला लाडू बनवायला घेऊया. तर सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. तर मी इथे पांढरे तीळ घेतले आहे आणि तुम्ही गावरान असे तीळ घेऊ शकता, ते छान असतात चवीला. तर आपले इथे पॉलिशचे असे सफेद तीळ भेटतात, ते आता मी तीळ घेतले आहे, ते सफेद घ्यायचे आहे आपल्याला आणि छान असे सफेद तीळ भाजून घ्यायचेत. तर त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, म्हणजे जाडसर असं कूट करणार आहे. तर शेंगदाणे घेतलेत आणि चिक्की गूळ घेतला आहे. तर तुम्ही साधा गूळ असतो तो सुद्धा घेऊ शकता, जो आपण पुरणपोळीत किंवा आपण डेलीच्या यूजसाठी गूळ वापरतो, तो गूळसुद्धा टाकून आपण छान लाडू बनवता येतो. तर आता मी शेंगदाणे छान मीडियम गॅसवर भाजून घेते आणि खूप खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला शेंगदाणे कमी किंवा जास्त टाकायचे असेल तर टाकू शकता, किंवा त्याच्यामध्ये आपण खायची डाळ, भाजकी डाळ असते, ती सुद्धा टाकू शकता. तर आता मी तीळ भाजून घेते आणि तीळ भाजताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे. बारीक मंदच फ्लेमवर छान असे खरपूस आपल्याला तीळ भाजायचे आहे आणि 7-8 मिनटं तरी कमीत कमी ते भाजायचे आणि हलकासा तडतड असा आवाज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. आणि तीळ जर कमी भाजले ना तर लाडू हवे तसे आपल्याला लागणार नाही, आणि जर खूप जास्त भाजले तर त्याला हलकासा कडवटपणा येतो. त्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि अगदी परफेक्ट असे माझे छान खरपूस असे भाजून झालेत. तर आपण जितका तीळ घेऊ ना तितकेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. म्हणजे माझं 1 किलोला मी थोडे मूठभर असे वापरण्यासाठी ठेवून दिलेले आहे बाजूला, तर मग मी तेवढाच 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर असे माझे तीळ छान असे तडतडत होते आणि खूप सुंदर असा सुगंध होता. तर असं भाजून झालेत. आता तीळ बाजूला काढून ठेवले आहेत आणि गूळ न चिकटण्यासाठी आपल्याला कढईमध्ये पहिल्यांदा तूप टाकायचे आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. तर गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आपल्याला म्हणजे 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक असा बनवायचा नाही आहे. पाक अजिबात बनवायचा नाही आहे. ही साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने लाडू करा तर नक्कीच तुमचे लाडू खूप छान होईल. तर आपल्याला 1 तारी 2 तारी पाक असं करायचं नाही आहे, कारण ते केलं ना तर आपले लाडू बिघडण्याची शक्यता असते. सर्व गूळ हा वितळून घेईपर्यंत हलवायचा आहे. सतत हलवून घेते. तर आता बघू शकता तुम्ही छान गूळ असं वितळलेलं आहे आणि 2-3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर मी आता तिळामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो जरा जाडसर वाटलेला आहे, तो आता मिक्स करून घेते. छान टाकून मिक्स केल्यानंतर आपल्याला त्या गुळाच्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. ही माझी अशी पद्धत आहे. आपण डायरेक्टसुद्धा कढईमध्ये टाकू शकतो तीळ, शेंगदाणे, किंवा असं मिक्ससुद्धा करू शकतो. तर आता तुम्ही बघू शकता गूळ छान असा वितळलेला आहे आणि आता आपल्याला ते शेंगदाण्याचा कूट आणि तीळ टाकून घ्यायचं आहे. तर हे सर्व मिश्रण आपण 4 ते 5 मिनटं तरी हलवून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे.
गॅसची फ्लेम मी इथे बारीकच केलेली आहे. A few moments later. तर आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तूप थोडंसं लावून हाताने फिरवून घ्यायचं आहे. तर आपण लाडू वळून घेऊया. लाडू वळायच्या आधी चमच्याने असे प्लेटमध्ये थोडं थोडं असं मिश्रण काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपण एक लाडू वळेपर्यंत दुसरं सगळं मिश्रण थंड होतं आणि आपल्याला लाडूसुद्धा छान वळता येईल आणि हातालासुद्धा चटके लागणार नाही. तर थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही लाडू वळायला घ्या. किंवा एक आपला मिठाचा किंवा कशा मसाल्याचा चमचा असतो, तर त्याने ते घेतलं ना तर ते सुद्धा प्रमाण तुम्हाला बरोबर सापडेल आणि लाडू छान आपले एकसारखेच वळता येतील. तर बघू शकता अशा प्रकारे मी छान एकसारखेच लाडू वळून घेतले आहे आणि सर्व लाडूसुद्धा वळून झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. तर हे तिळाचे लाडू अगदी खुसखुशीत आणि मऊ झालेले आहेत. ते संपेपर्यंत पण असेच खुसखुशीतच राहतात. तर चला मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. ही रेसिपी तुम्हाला सोपी वाटली असेल तर ह्या संक्रांतीला नक्की करून बघा, नक्की ट्राय करा आणि जर आवडली असेल ना तर खरंच तुम्ही सुद्धा करून बघा आणि मैत्रिणींना सुद्धा तुमच्या शेअर करा. तर मस्त खा आणि मस्त राहा. आणि माझ्या मैत्रिणींना, ताईंना, सर्वांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.